कारण भाऊ सदाभाऊची पराठे चांगलीच जमेला राजा यंदा. पण पहिला पेरा आहे तो पूर्ण गेम बसला राजा माणसाचा. फक्त यंदा बोंडळीने आली की झालं. फक्त सदाभाऊ सारखं पान आताच तर पान कंबर पराठे झाली ना बा सदाभाऊची. भेंडी खत टाकल्यानं मग त्यानं वावरात खताची कमाल आहे ना बा. 40 टाल्या खत टाकलं त्याने यंदा वावरात. पुरं राग पिकच होत नाही म्हणे. हा म्हणजे यंदा पाठच पाहतो म्हणे वावराची. खतच टाकत बसलेली ढोरासारखं. पाय मग आता कशी पराठी उठून जमली तर. फक्त आता बोंडळीन घोर नाही गेला की झालं याचा. बोंडळीन नाही आली की याचा झकाच होते. मग 40 ने टाकलं तर माणूस फेकत राहते. 4 टाळ्या टाकलं सांगते 40 टाळ्या. नुसतं फोकणाऱ्या माणूस आहे राजा तो कोणती तरी औषध फवारते ना हो. जादूची औषध आहे अजून. 6,000 फवारा झालं. फवारा चालू असला त्यात की डब्याची शील काढून टाकते तो. लोकांना संबंध नाही पाहिजे कोणता डबा आणि काय आहे तर कोणतं औषध आहे तर. एवढा हरामी माणूस आहे तो सदैव. साधा हरामी आहेच म्हणा तो काय कोणाला कोणतीच औषध फवारते तर काही समजूच देत नाही म्हणा. आणि झाला कोण्या कृषी केंद्रावर आणते हेही माहीत नाही पडू दे. त्याच्या मागं जरी गेले तुम्ही तर तास वर झारा दे देतो. कोण्या ह्याच्यावर खाता काय कुकड्या काहीच मिळ नाही दिल्या का आपण. पराठेही तो बरोबर आणते इकडल्या झांबल करून. कोण्या दुकानात आणते काय माहितल्या का पिजवाय बी. पण तुम्हाला सांगतो यंदा सरकार आहे सदाभाऊ फक्त बोंडळीने आली की झालं. बोंडळी जर आली की नाही पुरा झपतेच न हो तो. काही खरं नाही. मग हे गवत सोसू देऊन राहिलं का पहा बरं किती गवत झालं हे. शिपणं फवारणं बी नाही बा काही. आता पाण्यात कोणतं फवारणार आहे तो. काय औषध वाया गमन बाबा. काय येडपटपणा करतं. त्या झाडाला पैसे लागतात माणसाचे. काय 4 खेप ते काय फवारत बसीत. हे पाणी चला गेला आहे 15-20 दिवस झाले. असं छिप मुतून राहिलं नाही. जोरातही पळत नाही आणि बंदही होत नाही. सांगा वावरात चला बरं पाहू बरं अंदर जाऊन पराठी कशी काय तर. चला बरं. अरे हट रे बापा त्याच्या वावरात कोण जाईन रे बापा. त्या वावरात पाय ठेवणं मी मूर्ख कोण आहे. त्याला जर वावरात दिसला आपण त्याच्यात तो म्हणजे बापा महाराज काही करणे गोलूटच केलं. पराठीला कापत नाही झाला तर हे झालते म्हणजे हराम खरं वावरात. हे ना काहीतरी धागात बांधला म्हणून मा पराठी म्हणून तर मला कापूच नाही झाला. असा माणूस आहे तू बाप. तो काही खरा नाही शकी माणूस आहे रे बाबा. त्या वावरात नाही झाला आपल्याला दुरून पाय. खरंच का शांताराम भाऊ असा आहे का तो. मला तर राजा माहीतच नव्हतो. अरे बाबा पहिले तर याच्यापेक्षा बेकार होता तू. रस्त्याने गेला तर रस्त्यावर उभा राह. कोणी काही करतेच का कोणी काही फुकच मारते का वावरात. बेकार होता. हड्डी म्हणजे काही म्हणजे पाणी फेकणं गुईना टाकणं थुकणं बी म्हणजे मुश्किल होतं हड्डीचा. थुकलाच काऊन मग तू. काही ना काही या थुक्यात तू काहीतरी महारात केलं. असा माणूस होता तो. बेजा बेकार होता मग शांताराम भाऊ. लयच बापा लयच होता तो. मुत्राच्या गाठी उभेच नका राहू. मग चला बापा आपले कामं राहिले आपल्या कामा ठिकाणी. राहू बापा त्याचा वावर तो पाहिजे. चला बापा चला आपल्या वावरात. गळ्या एवढा पाणी पावसाळ्यात हे बैल घेऊन कुकडे चालला तू. बैल गाडा घेऊन कुकडे चालला. पाणी घेणे समजते की नाही काही तुले. बुडबा काय करू राजा सारं समजते मले. पण आता बैल टाकेले चारा कुटारच नाही घरी. काय करू आता वावरात नेल्याशिवाय पर्याय नाही राजा. आणतो म्हटलं 2-4 भारे कापून कप गवताचे. आता येईल काय टाका सांगा बा. काय आडवं पडू का मी याच्या पुढे. बापा 2-4 ने 10 भारे कापून आण. पण वावरात गाडं तरी जाते का तू. या वरून लेका हे छिप चालू आहे लेका पाणी चालू आहे बाबा. या बैलाच्या खायला हाल करून राहिला. जाऊ दे एखाद्या घरून डालक बर कुटार घेऊन जाय बा आणि टाकता येईल. हे काही हाल करू नको जीवाजी तू. या पाणी चालू आहे रस्त्यानं गाडं जात नाही. नाही बुडे बा कसा कोळला झाला रस्ता. आता पाणी पडून राहिले सकाळपासून. काही नाही पाणी व्हायला आता काही नाही. कोळला झालं नेतो. आणतो ना 2-3 भारे. बा हे सिमेंटचे रोड आता सोकतात बाबा. पण वावरातले आपले गारा आहे ना बडबड गारा आहे ना. गाडं फसलं तर निघणार नाही गळ्या. काढता जाईल. पण त्या बैलाचे येले कसं काही जाऊ नको वावरात. कोणा घरी शांतारामच्या घरी जाण्या सरपंच घरी जा 2 डाले कुटार आणून टाकता येईल. मागत नाही बुडे बा. आता खुल्लं पाणी. आता कुठे पाणी येऊन राहिलं हो. काही पाणी नाही येत. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. काही फसत नाही. अरे माझ्या बैल 11 येवनात न हो. ट्रॅक्टरले मागे पाडतात. ट्रॅक्टर घरात फसलं तर ओढतात माझ्या बैल. अरे 4-5 भारे काय हो गवताचे तास आणतात बिंगफट घरी. टेन्शन नाही घेऊ तुम्ही. आपला जंगल बेकार आहे बरं. कसं गारा आपल्याकडे असते चिकट. फसलं तर निघत नाही बरं. कसं मा अनुभव मी सांगून राहिलो. सुद्धा माणसालेच तर चालता येत नाही का रस्त्यानं.
एक पाय घाला आणि एक पाय काढायला का बडबड गार आहे बा, आणि तू गाळा नेऊन राहिला बा वावरा. आता नाही बाबा, तुला सांगून मी काही तू काय ऐकणारच नाही आहे. काही बुडे बा, काही होत नाही, टेन्शन घेऊ नका. त्याने पांड्या मोरा ही फसते आता, आणि याचं गाळही फसते पहा तुम्ही. आता गाड्यात फसल्याची राहतच नाही ना, मा अनुभव आहे ना. आता मी राजा लहानता मोठा झालो ना या गावात. बडबड गारा असते, एक पाय घाला आणि एक पाय काढा, टोंग्या टोंग्या गारा आहे ना. आणि हा गाळा घेऊन चालला भाषा सांगा आता किती लोकसाय आली. चारा कुटार नाही म्हणते. अरे मग उन्हाळ्यात भरेल का रोग आलता तुले? चारा कुटार नाही तर ढोरं काय वागवत हा. आमच्या घरचं सरत नव्हतं, पण आजकालच्या पोरीने कळती चारा कुटारच भरत नाहीत ना. गण्या, या गड्या या डबरात मासोया नक्की असतील गड्या. भाजी होती आपली. चालतं का? पकडतं का बरं? चाल बरं गड्या गगण्या. पुन्हा उतरे बाया डबरा फबरात बापू. बापू बापू बोलतील मले डबरात उतरलो तर. हा तुम्ही पकडा बापा. हो आपण खायला येऊ लागलात तर भाजी मासोयाची. तुम्ही पकडा. तू काय ऐकता खातं का? उठला सोडला की बापू बोलतील का? बापू सपोर्ट कधी सोडशील? लगन करा लागते ना तुय. अजूनही काय हा संसार झाला नाही का तू? अबे हेंबाळ्याल्या का गगने? केवढा डोक लागतात तुम्हाला. हाती तर पाहत असेल पहिले, जात होई त्याच्या. मग समजते तुम्हाला की गांडोकडे लागतात. मला पाहू तर द्या केवढ्याला मासवायात हातात की हितीतात. जा उसा बुडे बा उसा. करून खायच्या गोष्टी फुकाचा खातो की मेहनतचा खातो मी तर. जा तो झाल्या दिसतं हेंबाळा, पण बोल नाही बोलू देत रे माणसाने. माणसा पुरा जीव घेतला का तू? रस पिणारा माणूस असल्या का तू? काही म्हटलं की बापू येत त्याले, आणि आई तर खायच्या लागते म्हणते. आपण खाऊ ना, आपण खाऊ. अरे लेका मतलब लेका तू. असं बोलताना ना मी चालला दे नटून त्यांनी. सांगून देतो मग एकटेच राहायचा. मग येतात डुकरवडी. मग बाहेर डुकरं कसं शिंग असते डुकराचं, मग कसं व्हायचं तर. मग बिंग पैदान पुढे पुढे कसं तुमच्या सोबत यायला कसं पकडा लवकर झटकन येईन. मस्त खाऊन घेऊ. मग एक तर पाणी चालू आहे मस्त. चाल माझं जादू आहे. याच्यात या डबऱ्यात घुसायचे काम नाही. कसं फक्त ते वस्तू आणली आपली न, एकदा कुठली दगडान चांगली आणि याच्यात सोडून दिली की मग पाय मासा कशा वर येतात. चाल काय जादू आहे हो बापा. कशा काय वर येतात मासोया? कशा काय येतात? मग बापूला सांगेन ना मी. तुम्ही कोणती आयडिया आहे बापू? हे आपले हिंगण बेट नसतात का? हिंगण बेट त्याचा खौट वास येते, तो हिंबटल्या वासाचे. ते आणा लागतात, ते कुटा लागतात दगडानं, आणि ते पाण्यात सोडा लागतात. मग कशा मासा अशा वर तरंगतात. आपला देशी इलाज आहे. पाय तू कशा मासा पकडतो मग तर पर. आपल्या बंदीत तुला यात मग ते चला घेऊन येऊ. चाल झालं सुरू रे डबल मरेल पाणी पडती तसं चिपचिप पुन्हा रग्गा तर पडत नाही चांगलं जोरात. हे सारं शिपशिप पाणी चालू आहे. ढोरात उपाशी राहून राहिले. का बरं? हे वाराची हाल पा काय सारा शेवायला वार याच्यात पीक दिसणार नुसतं गवतच आहे. अरे बा या पाण्यानं का लहान कमाल लावली का करणं मावा. हे पाणी पीक सडलं ना रे बा. याच्यात दिसून नाही राहिलं ना काही. नुसतं गवत दिसून राहिलं ना. आणि बटबट पाणी आहे याच्यात. सांगा काय करार बा यानं गोविंदानं. गोविंदा रोगरच घ्या लागते रे बा. यंदा पिकच नाही त्याच्या वारात. गवतच आहे नुसता. सडलं ना पुरं. एक तर डाबीचा वारा. त्याला मग डाबा डोबा गेला यंदा. काही खरं नाही. 20 दिवस झाले चालू आहे. नाजून झालंय चालू. सांगा काही शी नाही आले. बाबा कसं काय करा बा शेतकऱ्यानं. काही आत्महत्या जीव द्या काय. बँकाचे कर्ज उरा टिकून नाही राहिला. नाही वरचं पाणी बुडून राहिलं. कसं काय करा. हे पीक विमा काढलेला आहे ना गोविंदान. पीक विमा काढलेला आहे. जमीन ना त्याचा जुगा अतिवृष्टीमध्ये होऊन जाईल नाही. कसं आता पाण्यानंच खलास झालं ना ते. गवत झालं याच्या. सडलेल्या का पूर्ण पीक सडलेलं का पाण्यानं. ताबीचा वावर आहे ना आहे. पीक विमा काय कामाचा आहे होतो. काही कामाचा नाही. मेल्यावर देतात ते. आणि देतात बी किती 2000 3000 एवढ्यात काय होते. एवढे बीज बहिणी आहेत राजा. 4000 रुपये थैली आहे सोयाबीनची. पीक विमाला काढायला नाही पुरत. काय दलिंदराचे पीक विमा आले. काही कामाचं नाही. तो नाव आलेलं आहे फक्त पीक विमा आणि पीक विमा. अल्वा आपलं पाहू आपण तिकडे काय चालू आहे. चल बाबा आपल्या आरातून चक्कर मार. आपले असं झालं काय माहित दुखता डोंगा. चला काय पाणी आहे बाबा. मुतपूत गावठी रे बा. हे यानं सारे पिकं लावलेले का सत्यानाश करून यंदा सोयाबीन येते की काय माहित बा. फुला राहिले सोयाबीन वरून पाणी चालू आहे. शेंगाही लागतात की नाही काय माहिती का. काही गॅरंटीच नाही बा यंदा. शेतकरी हे घालाय रे भाऊ. मागच्या वर्षी पाण्यानं मारला. यंदा पाणी पडून राहिलं. हे आपत आहे. शांताराम भाऊ हे तसंच आहे. निसर्ग घातच करते माणसा. दरवर्षी शेतकऱ्या घात करते निसर्ग.
शांताराम भाऊ जास्त अंध नका जाऊ बरं. हा नांगोबा निघला ना घोरून बरं. हे कसं याच्यात खाली काही दिसत नाही. सोयाबीन लय वाळायला कंबरच्या वर गेलं. अरे त्याच्यात अगोपणा करू नका बरं. अंदर घुसू नका फालतू. बोट नाही पाहायचं काही नाही राजा. फक्त हे फिस पाणी चालू आहे राजा. हा याच्यात लय नांगोबा निघतात बरं. हे थंडीचे कुकडे फळे लागतात. तुझं अंदर घुसू नका. आता काय मी का वावराचं का आजच काम करणारा काय गड्या डोक्या गवतात फिरणारा माणूस आम्ही. हा सोयाबीन मध्ये काही होत नाही टेन्शन न घेऊ नये तू. हा पचपन गेलेलं काय याच्यात आपल्या. आता पुरी जेवानी गेली. आता अर्धी उभार झाली. आता म्हातारपणा आलो तरी पुरी नांगाची भीती सांगून आला. सरपंच एकीच्यात गेम फिर तुम्ही ते. त्याला मग म्हणाच्याच गोष्टी आहेत बरं. पुष्पात जर दिसला की नाही पैता घाण होईन तुमची. असं अगोपणा करून का लय लोक जीव गेलं बरं या सोयाबीन मध्ये. कसं पाऊस जा लागते याच्या. जास्त वरचं पाणी पडून आलं फुटफुट. हा हे काही खरं नाही बरं. काही तुम्ही अंदर जाऊ नका. गड्या आता काय सांगून राहिला तू. शेतकऱ्याचं जीवन असते आहे ना बाबा. आता काय धुऱ्याहून दिली आपल्याला की आपल्या सोयाबीन अळ्या पडल्या की फुलं किती आहेत की पानं किती आहे. आपल्याला काही नाही बाबा. इचू काटा साप इंगई इचू हे आपले काय मित्र जात. याचं रोजचे जात आपली सोबती जात नाही. आता कसं ते आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी आता असा विषय आहे. ते बरोबर आहे म्हणा. धरण तर काही दिसणार नाही. अंदर घुसाच लागेल. पण मग हे पाणी पावसाळे दिवस आपला शिक्षित पडून राहिलं. याच्यात कसं इथे काय सांगता येत नाही. म्हणून बोलून राहिलो मी. तर मग काय मी काय म्हटलं असतं नाही तर मी तर गेलो असतो अंदर ना. पण हे पाय ना तू. अरे बाबा फुल गळलं ना रे बापा. हा कसं रे बापा हे वरचं पाणी चालू आहे बा. दलिंदर बा आहे ना बा. बुरशी राहिली ना. हा केव्हा आहे ना कंबरच्या वर सोयाबीन गेलं याला शेंगा लागतात की नाही काय माहित बापा. कसं रे देवा हे काय करून राहिला बा. दरवर्षीच मारतं बा आमच्या. पोटावरच पाय देतं बा. पोटाने गेलं काठीवर देतं. काय कुकून मारतं बापा तू आम्हाला. तुम्ही ना म्हटल्यात जाते ते. काही जात नाही ते. चला आता झालं जिंक पाहिजे तर काय तर पाहून बी काही फायदा नाही. फवारलाही जात नाही हे. वरचं चालू आहे खालून कुठे फवारा मारसा राहते बी काय तो. चला काही आता विचार करू नका. गेलं ते साहेबी आता जायल म्हणून तर सोडेल जाय. आता काय करतो काय करणार काय आपण. जायला जाय सोयाबीन आपला आता. चल बापा चाल. काय बा काही फेरावा सत्यानाशच आहे रे. पाणी कुठे नाही घेऊन राहिलं. हा आणि सर्व वेगळा मारून राहिला. सरकार वेगळं मारून राहिलं. भाव नाही आले काय बाबा. चालच चालाय बाबा. शेतकरी पदरा जायचा रे बाबा. झाबरू काही बोल नको बाबा कोणाला. काही बाबा कोणाला काही टोकू नको. कसं निर्मळ मन आहे शेतकऱ्याचं. काही शेतकऱ्याचा जीव घेतात. चाल जाऊ घरी आता. ते आपले जण पाहिलंही जात नाही बापा. हे चला गेलो सोयाबीन वाया. चला घरी. वरा अरे काय रे बाबा फसलं रे बापा. कारण बुडं म्हणत ना गाळं फसते म्हणत. त्या बुड्याची नाक लागलेली आहे खाली. डुबून राहिलं ना. ओरा अरे काय गारा आहे रे बा. हा सरकार लेखा या बाईले 1500 देऊ दे. तिथे 2000 देऊ दे. डोंगऱ्याला 1500 देऊ दे. हे रस्ते नाही दिसत आमचे. सुजी नाही होऊन राहिले. आम्हाला वावरात जाता येऊन राहिलं. हे नाही हा विकास नाही द्यायचे. तो विकास आहे. तो काफाखाली 1500 1000 2000 वाटा भिकाऱ्यासारखे पैसे. देखो जशी काय मी भिकारी आहे. पण हे रस्ते नाही सुधे करणं तुम्हाला. हे नाही दिसत. शेतकऱ्याच्या आकांता होऊन आहे. आमचे बैल मरून राहिले याच्यात. ना गाडं मागे जाय ना पुढे जाय. घे आता दाबून. हा कोणीच नाही बाबू. आता आवाजही बनायला देशील तू. घे दाबून हिसकी. अन्न वावरात गाडं. अरे काय करा बा. कोणाला आवाज द्या. अरे बापू गळा काय का रे कोणी. अरे गळा गाळ फसलं रे वेगळा. हो यारे नाही बैल मरतात रे. गळा बाय फसले रे गळा. चला अंतराम भाऊ गाळं फसलं राजा. हो चाल बा. काय गळा काय पागलपणा आहे बा. एवढं गारा तुला दिसून नाही राहिला का बा. वरून पाणी चालू आहे ढवढवले काय. पण तू गाळं नेऊन आला वावरात. काय डोकं आहे की तुले. हा काय गळा माणूस आहे. काय गुळगुळा शांताराम. मा बैलेले टाकायले काही नाही. चारा कुटार नाही ना घरी. आता म्हणते 2-4 पेंडके आणतो बा. म्हणून चालवलं म्या वावरात गाळं. पण हे अटीच फसलं. काय बा चारा कुठा नव्हतं तर मला घरी येता बापा. 2 सांगून 4 डाले घेऊन जाता. पण या
पाण्या पावसाळ्यात या बैल काल त्रास देऊन राहिला बा. काय माणूस आज गड्या, काय सांगून समजत नाही बा तुम्हाला लोकांना. काय आजचा इंद्राला तू या रस्त्यानं, तुला माहित नाही गाळ फसते म्हणून. अहो दे आता, जे झालं ते झालं. हे काढू लागा भाऊ फक्त मला आता. कसं हा ना बा, चाला लवकर काढा बा, मा गाळा काढा बा, एवढं करा, मदत करा आता. हो मदत करतो आम्ही, पण सांगता ना मग 2 जण बसचा रोग आहे करा. गाळ निघत नाही अटून ना, निघत नाही. हे बैल सोडून द्या लागते ना आपल्याला. गाळाची निघतच नाही ना करता तुम्ही. काढून पाहू. हा निघते गाळ, मी धरतो बैलाच्या नाता, तू चाकाल जाय फक्त. हा तू घे तिकून, मी इकून करतो आता. बा शांताराम घे बरं, झप झप घे बरं गड्या, लवकर लवकर घे बरं, पाय बरं. हो पाहतो तुनच केला का अगो काम. काही गरज नव्हती ना बैलन पहिलं वावरात जाण्याची. काही लेका 2 पेंड्या नेत होता तू. हा रक्षा नेलीस ती एखादी पेंड्या नव्हतंच तर बामा घरी येतात तू. काय लेका माणूस आहे बरं. आता गाड्या नव्हती बा माझ्या झाले, काढू लाग बा, काढू लाग रे गड्या. पोरा मोरा पोरा, हन काल निघते. पोरा झाबरू नाथावड बोलायच्या. बोल वळतो ना बापा, वळतो ना. आम्ही सुरू अशात मग शेतकरी हात. हा रस्त्याने आम्हाला वावरात जायला तुझी बडबड घालायची. हा कशी नाही आम्ही आमचे गाडी कशी न्या, घोड्या कशी न्या, बैल कशी न्या वावरा. चारा कुटाला हे मोठं संकट असते बेकारा. पण हे वरून पाणी बोलून आलं, सांगा काय करा आम्ही. हा आमच्यावर जीव द्यायचीच पाहिजे ती. म्हणजे आसमानी सुलतानी सारे संकट आमच्याच बोकांडीवर राहत बा. काय करा आम्ही. बाबा तुम्ही आता कमेंट्स करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. करायला सपोर्ट करा रे मित्र, तुमची विषय घेऊन येतो आहे. असं सबस्क्राईब करा बरं, आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. हे पांडू कसलं राजा आमचं गाणं, आता काय करा कसलं गाणं करा.